आपण चाललो आहोत तुर्कुलवाडी येथे श्री मुक्तादेवीच्या दर्शना. देवीकडे जाण्यापूर्वी रस्त्याच्या खालच्या बाजूला असलेली समाधी पाहूया. धोंडू वालू सुरकुले यांची ही समाधी आहे. श्री धोंडू वालू सुरकुले यांनी आपलं आयुष्य लोकसेवेसाठी वाहून घेतलेले होते. पूर्वीच्या काळी सर्पदंशाचा फार मोठा धोका असे, त्यातच जवळपास वैद्यकीय सोय दवाखाना नव्हताच. अशा वेळी सर्पदंशावर मंत्रोपचाराद्वारे उपचार करणारे श्री धोंडू वालू सुरकुले होते. खात्रीशीर आणि रामबाण उपचार करत असत. फक्त हा परिसरच नव्हे तर मावळ भागातील अनेक गावातून सर्पदंशावर उपचार करून घेण्यासाठी लोक येत होते. ते विनामूल्य उपचार करत असत. आम्ही हे लहानपणापासून पाहत आलो आहोत. त्यांचे देहावसन दिनांक 16/2/2007 रोजी झाले. हे चिंचेचे झाड 100 वर्षापेक्षा जास्त जुने आहे. पूर्वीच्या काळी एक साधा पार बांधलेला होता, परंतु आज मी मोठा आणि अतिशय सुंदर पार बांधलेला आहे. इथे पहा, कोलाटीनाथ यांची पूजा केली जाते. त्यांचं स्थान आहे हे. हा आहे शाळेचा परिसर. मुलांना खेळण्यासाठी सोय केलेली आहे. ही आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. समोर दिसते ती. परिसरातील मुलांचे 1ली ते 7वी पर्यंतचे शिक्षण इथे होते. प्राथमिक शाळा. अलीकडच्या काळात शाळेची ही इमारत बांधलेली आहे. तुम्ही पाहता शाळेची नवीन इमारत. ही आहे शाळा. शाळेची पूर्वीच्या काळातील ही एक जुनी खोली. तसेच मंदिराच्या डाव्या कोपऱ्यात शाळेची मुख्य इमारत होती. ती जागा कमी पडत असे म्हणून मुक्तादेवीच्या मंदिरात देखील शाळा भरत असे. शाळेच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती करून तेथे आता समाज मंदिर बांधलेले आहे. हे आहे कानिफनाथाचे मंदिर. कानिफनाथाचे मंदिर पाहतात आणि हे आता पाहतात मुक्ताबाई देवीचे मंदिर. लाकडी बांधकाम असलेले मंदिर अलीकडच्या काळात पाहायला मिळत नाही. हे बांधकाम 100 वर्षापेक्षाही जास्त जुने आहे. तरीही लाकडी खांबांची कुठल्याही प्रकारची झीज झाल्याचे दिसत नाही. मजबूत बांधकाम केलेले नाही. पूर्वी जाते आणि उखळ यांचा दळणकांडणासाठी उपयोग होत असे. काळ बदलत गेला, त्याची जागा गिरणीने घेतली. कालांतराने सुरकुलवाडी येथे 1989 साली खाडेगुरुजींनी दळणासाठी गिरणी सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत श्री सीताराम खाडे गिरणी चालवतात. सध्या तशा अजून गिरणी सुरू झालेल्या आहेत. इथे भाताची आणि दळणाची अशा 2 गिरणी आहेत. इतर अनेक गिरण्या झाल्यामुळे लोकांची चांगली सोय झालेली आहे. चैत्र शुद्ध पाडव्याला मुक्ताबाई देवीची यात्रा भरवली जाते. बैलगाड्याच्या शर्यतीसाठी हा आहे जुना. रस्त्याच्या वरच्या बाजू आज पाडवा आहे आणि घाटात बैलगाडा शर्यत सुरू झाली आहे. चला तर आपण पाहूया बैलगाडा शर्यत. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो.
पदी वाहिला मी. परंपरेनुसार संध्याकाळी अनेक विधी होतात. देवीची काठी सुपेवाडी येथून निघते आणि वाजत गाजत भजनाच्या गजरात सुरकुलवाडी इथे पोहोचते. देवी समोर काठी नाचवली जाते. यानंतरच देवीची पालखी मिरवणुकीसाठी निघते. कोरडेवाडीचे सुरकुले व बुरुडवाडी येथील बुरुड मंडळी यांना पालखीचा मान आहे. ही परंपरा कायम चालू आहे. या मंडळींनी पालखीच्या ठरलेल्या मार्गाने ने आण करायची असते. देवीपासून पालखीची मिरवणूक सुरू होते. ती भगतवाडी येथील गर्दीवाडीच्या देवीपर्यंत पोहोचते. मिरवणुकीमध्ये 2 तासे पकवाज संबळ यांच्या तालावर भाविक टाळ्यांचा गजर करत भजन गात भगतवाडी येथे पोहोचतात. तेथे गडदुबाई मंदिरासमोर पालखीला विसावा दिला जातो आणि नंतर परतीचा प्रवास होतो. परतीच्या प्रवासात शंकर भोगटे यांच्या अंगणात एक विसावा दिला जातो. इथे भाविकांची चहा पाण्याची व्यवस्था होते. येथून शेवटी पालखी मुक्तादेवीच्या मंदिरात येते आणि यानंतरच मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू होतात.